बिगड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। ना बघतेस ना काय अक्कल आहे आमच्या बहिणीची। जिथे हिने देवांसाठी मॅचिंग बायको शोधायला हवी, तिथे देवांसाठी मॅचिंग शर्ट शोधते। वाह! तरी मी दादाला तेव्हा म्हणत होते, कशाला हिच्याशी लग्न करतोयस? नाही, दादाने पण ना शोधून आणली ही बायको। इतकी वर्ष झाली हिला या घरात, पण नाही, अजूनही तशीच मिडल क्लासच आहे। स्वतःला जोडीदार म्हणून सईला घेऊन आली। मी बाई एकटी घरात काय करू? मिडल क्लास, अजून एक मिडल क्लास नको का? असं करून दुसरी मिडल क्लास घरात आणून ठेवली माझ्या डोक्यावर। या दोन्ही मिडल क्लास बायका म्हणून ना माझ्या डोक्याचा भाजीपाला करतात खरंच। तेव्हा जानकीचा चॉईस परफेक्ट आहे। अरे माझ्याकडे बघ ना दादा, हा खूप छान दिसतोय, हाच घालतो, वहिनीला सुद्धा खूप आवडेल। आता काय हायकोर्टने म्हटल्यावरती आता ऐकावंच लागेल। बाप्पा, तुझ्या कृपेने माझ्या आणि देवांश सरांमधले सगळे गैरसमज आता दूर झालेत। त्यांच्या साथीने माझं अख्खं आयुष्य मला आता आनंदाने काढायचंय। तुझे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहते। देवा, माझ्या लेकीला मोठ्या संकटातून वाचवलेस तू। तुझे आभार मानावे तितके कमी आहेत। ती आता तिच्या सासरी निघाली, तिचा संसार सुखाचा कर। बाप्पा, तू मला देवांश सरांसारखा पती दिलास, यासाठी मी तुझी कायम ऋणी राहीन। पुढचे 7 जन्म आमच्या या जोडीला कोणाचीही नजर लागायला नको।